आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्यापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीच्या शेंगा होत्या आणि आम्ही सोलून घेतलेले। आता ह्याला काय करणार आहे, मी चॉपरला बारीक करणार आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता हे काढून घेऊया। त्यात टाकायचं सपाट वाटी बेसन पीठ, 2 चमचे एकदम बारीक रवा आहे बघा, छोटा 1 चमचा धने असे बघा दरदरे कुटून घेतलेले आहेत, छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला। त्यात टाकायची हळद, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर, त्यात टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 3 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत आबडधोबड। आता त्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम बी जास्त पाणी टाकायचं नाहीये आणि कालवून घ्यायचे। तर आपण ह्याच्यामध्ये ना बारीक रवा टाकला होता, त्यासाठी एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे। पीठ आपण झाकून ठेवलं होतं, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बी टाकणार आहे कढीपत्ता, एकदम बारीक कापून घेतलेला आहे। 1 चमचा, ह्या चमच्याच्या मापाने आपल्याला गरम तेल घालायचं आहे। हे पीठ आहे ना, होता होईल एवढं तुम्ही फेटून घ्या, म्हणजे भजी काय होतात आत चांगली जाळीदार होतात। मिक्स करून घेते। तेल टाकल्यानंतर बघा एक 2 ते 3 मिनिटं मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे हे सगळं मी सांगत असते। त्याच्यामध्ये आपण सोडून घ्यायचे। आता मी हे सोडून घेते। आता ह्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया, हलवून घेऊयात आपण। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे, बारीक बारीक जरी केले तरी पण तुम्ही चालू शकतात। मस्त असं बघा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या टाकणार आहेत, त्याला मध्ये चीर पाडलेली आहे आणि थोडं थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ पण भरलेलं आहे। आता ह्या पहिल्या मिरच्या भाजून घेते। आता आपण हे काढून घेऊया। किती छान भजी झालेत बघा, किती बघा जाळी छान झालेली आहे, वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट। आपण ह्याच्यामध्ये ना सोड्याचा उपयोग केला काय नाही,